नांदेड शहरातील ITI चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विरोधी पक्षाविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। महिला विधायकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ भाजपानं हे आंदोलन उभारले असून यामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। या आंदोलनात भाजपा महानगर अध्यक्ष अमर राजूरकर, महापौर कविता मुळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई कल्याणकर तसेच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शशिकांत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती। नारी शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनादरम्यान नेत्यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका करत महिला सन्मानाचा मुद्दा ठळकपणे मांडला। महिला विधायकाला विरोध करणं म्हणजे संपूर्ण महिला वर्गाचा अपमान असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की संबंधित महिला विधायकाला न्याय मिळेपर्यंत अशा प्रकारची आंदोलनं पुढेही सुरू राहतील। साहब ने जो महिलाओं के भारतीय जनता पार्टी के और भारत के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने जो महिला को अधिकार दिलाने के लिए संसद में पहुंचाने के लिए जो विधेयक रखा था, जो उनका सपना पूरा करने वाले थे महिलाओं का, लेकिन जो अपोजिशन है उन्होंने वो विधेयक को पूरा नहीं होने दिया। जो महिलाओं की जो ताकत है, जो महिलाओं का सम्मान है, वो सम्मान उन्होंने नहीं किया। अभी तक वो महिलाओं को मतलब दुयम दर्जा दे रहे हो। उस महिलाओं के पूरे सम्मान में जो अपोजिशन ने जो किया महिलाओं के प्रति, संसद में आने से रोक दिया उन्होंने। इसलिए हम सब महिला यहाँ नांदेड़ की महिला एक होके महिला के सम्मान में ये मोर्चा रखा है। और हम सब हमारे नेता श्रीजयताई चौहान और हम सब महिला माननीय नरेंद्र मोदी साहब के हम उनको मतलब सपोर्ट करने वाले हैं और हम हमारा हक लेकर रहेंगे। देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नारी शक्ती बंधन अधिनियम हा जो बिल आणलेलं होतं 17-18 तारखेला संसदेमध्ये, जे पास करण्यासाठी पण विरोधी पक्षाने म्हणजे काँग्रेस आणि उभाटा असतील, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असतील, इतर सर्व अपोजिशनवाल्यांनी देशातील सगळ्या महिलांचं स्वप्न पायदळी तुडवलेलं आहे। याच्या विरोधात आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। याचं प्रतिनिधित्व आमच्या नेत्या अमिता भाभीजी चव्हाण असतील, श्रीजयाताई चव्हाण असतील, अमरभाऊ असतील आणि आम्ही पूर्ण नांदेड भाजपाची टीम मिळून हा आक्रोश मोर्चा इथं काढलेला आहे आणि आम्ही आमचा हक्क असं नाही तर तसं हे आक्रोश मोर्चा काढून मिळवणारच आहोत। जो कायदा मोदी सरकार यांनी आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो कायदा परवा संसदेमध्ये ठेवला होता, त्या महिलांच्या सन्मानार्थ जो कायदा ठेवलेला आहे, बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असा कायदा होता, त्याच्या समर्थनात आणि जे काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी हा कायदा म्हणजे पाडला आहे, विरोधात मतदान करून म्हणजे एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे। त्या अपमानाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी तीव्र आंदोलन करत आहोत। काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या विरोधात हे आज आंदोलन होतं आणि जर पुढच्या काळामध्ये जर हे जे विधेयक जर पारित झाले नाही तर काँग्रेस व इतर विचारधारेच्या महिला विरोधी विचारधारेच्या पक्षांच्या विरोधात अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल।